घरच्या घरी विधियुक्त सत्यनारायण पूजा कशी करायची, तर आपल्याकडे एक फोटो असला पाहिजे, बाळकृष्ण असला पाहिजे, एक कलश असला पाहिजे, थोडेसे तांदूळ आणि 10 नागिनीची पानं असली पाहिजे. ती 5 खाली ठेवायची, 5 कलशावर ठेवायची. कलशाच्या खाली स्वास्तिक काढायचं किंवा थोडेसे गहू किंवा तांदूळ आपण खाली टाकले तरी चालतील. फळ कोणत्याही पद्धतीचं असलं तरी चालेल आणि त्या प्रत्येक पानावर 5 फळं ठेवायची. 5 फळं ठेवल्यानंतर आपल्याकडे अशी एक सत्यनारायण कथा पूजा असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण विधियुक्त पूजन कसं करायचं ते दिलेलं असतं आणि एका पानावरती फक्त 5 फळं न ठेवता फक्त गणपती ठेवायचा किंवा आपल्याकडे असणारी एक सुपारी ठेवायची, त्याचं पूजन करून घ्यायचं. नंतर कृष्ण परमात्मा मांडून घ्यायचा आणि छान वस्त्र वगैरे घालायची. आणि ही तुळशीपत्र आणायची. प्रत्येक अध्याय झाल्यानंतर एक तुळशीपत्र व्हायचं आणि सत्यनारायण महाराजाचा जयघोष करून अशी ही पूजा करायची. तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा.